21 पाकळ्यांचे मोदक बनवायचे. जमतील ना तुला? 21 पाकळ्या. का होतंय असं? एकही पाकळी नीट होत नाहीये. 21 पाकळ्या कशा व्हायच्या? ही राणी माझ्या वरचढ ठरू नये म्हणजे मिळवलं. हे मोदक पात्र माझे मोदक बनवून झाल्यानंतरच तुला मिळेल. मोदक तर माझेच नैवेद्यासाठी असतील, कारण नैवेद्याची वेळ झाली तरी तुझे मोदक काही बनवून झालेले नसतील. कर, तुला हवे तेवढे प्रयत्न कर, पण बाप्पांच्या पुड्यामध्ये 21 पाकळ्यांचे मोदक असतील ते फक्त उर्मिलाचेच. राणी आले आले. काय झालं सर? काय झालं? ही बॅग इथे रस्त्यात का ठेवली आहे? मी चुकून धडपडून पडलो असतो तर? आओ, असं कसं पडलं असतात सर? आणि जरा वाईट बघून चाललं असतात तर दिसली असती बॅग. तू मला शहाणपणा शिकवून तुझा मूर्खपणा लपवू नकोस. हाय का आता? अहो, चांगलं सांगितलं तरी वाकड्यातच बोलता की तुम्ही. कारण तुला तीच भाषा कळते. हो ना? आणि तुम्हाला तर कुठलीच भाषा कळत नाही ना, प्रेमाची ना रागाची. अरे नाही नाही, मला ती रागाची भाषा बोलायची परमिशनच नाहीये. हो ना, गुन्हाच आहे तो माझ्यासाठी, नाही का? पण तुम्ही माझ्याशी कसंही आणि कुठल्याही भाषेत बोललेलं चालतं, हो ना? किती बोलतेस? दम नाही लागत तुला? अहो नाही ना, उलट ना मला बडबड करायला लय आवडतं. तुम्हाला सांगते, फॅक्टरीत नाही येता जाताना मी अंगोट्या इतकी बडबड करायचो ना, अहो तिकडे वेळ कसा जायचा ना कळायचंच नाही. पण इथं आल्यापासून नुसतं तोंडाला गम लावल्यागत गप्प बसावं लागतं. यू सिरियस? तुला असं वाटतं की तू गप्प बसतेस इथे? अगं आता किती बडबड केलीस ती तुला माहितीये का? आणि मुळात विषय तो नाहीये. विषय हा आहे की ही बॅग इथे का ठेवलीस तू? बघा, विषय काय आणि काय बोलत बसला आपण? आपण नाही, तू एकटी बडबड करतेस. मी तुला शेवटचं सांगतोय, मला ही बॅग इथे दिसता कामा नये. ठीक आहे, ठेवते आम्ही बॅग. द्या तुम्ही तुमचं कपाट द्या मला. काय संबंध? ते माझं वॉर्डरोब आहे आणि माझ्या कुठल्याही वस्तूला तू हात लावायचा नाही. अहो सर, आता जर कुठल्याही वस्तूला हात लावला नाही मग काय ही बॅग आणि त्यातले कपडे काय डोक्यावर ठेव का मी? तुला वाटेल ते कर, पण बॅग मला इथे दिसता कामा नये. ठीक आहे, तुझी वस्ती वाटली तुला कुठलीही वस्तू कुठेही ठेवायला? अहो त्या वस्तीत माझ्या कपड्यांसाठी छोटस कपाट तरी होतं. हे एवढं मोठं घर आणि पोकळ वासा, अशी गत झाली. म्हणजे जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार. आणि तसंही तो विषय का आता आपला? तुम्ही सांगा, कुठं ठेवू ही बॅग?
एक काम कर, त्या वॉर्डरोबवर ठेव. नक्की ना? नाहीतर परत म्हणाल इथं पण ठेवू नको आता. जास्त बोललीस ना की बॅग फेकून दे इथून. ठीक आहे, रागवू नका लगेच तुम्ही. ठेवते मी. काय झालं? जमत नाहीये? दिली ना मी जागा बॅग ठेवायला. जा ठेव आता. अहो सर, राहू द्या की इथं कोपऱ्यात बॅग. हा, मी ना गॅसवर मोदक ठेवलेत, मला जायला पाहिजे है ना. एक मिनिट. बॅग इथे ठेवल्याशिवाय कुठेही जायचं नाही. अहो सर, असं काय करताय? तुम्ही बघा ना किती जड आहे बॅग है ना. माझा हात पण पोचत नाही ना वर. सो व्हॉट, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. तुझं काय ते तू बघ, पण बॅग आत्ताच्या आत्ता तिथे ठेव. दादू, सॉरी हा, मी चुकून का होईना तुम्हा दोघांचा रोमॅन्स पाहिला. आणि हा, एक फोटो पण काढलाय. कारण या फोटोमुळे माझी बरीचशी कामं होणार आहेत. सॉरी आणि थँक्यू. कंटिन्यू. बाय. अगं तू काय करते? सोड मला. अहो सर थांबा ना, ही बॅग तरी ठेवते मला वेळेस. बाजूला हो. मूर्ख आहेस का? विठ्या कसल्या मारतेस मला? अक्कल नाहीये तुला? सॉरी सर, ती ना बॅग वरतून पडत होती म्हणून पकडायला गेले. मी परत ठेवून देते हा बॅग. एक मिनिट, काही गरज नाहीये. तोंड चालतं फक्त, काम धड एक करता येत नाही. युजलेस. किती खडूस आहे कडू कारलं. एवढी बडबड करण्याच्या ऐवजी जर बॅग आधीच ठेवून दिली असती तर काय बिघडलं असतं? अरे देवा, कडू कारल्याच्या नादात माझे मोदक. काय चांगलं झालंय तुम्ही मला सांगा. आम्हाला ती राणी आपल्या घरात आल्यापासून पाहतोय मी, तुम्ही तिला येणे केने प्रकारे त्रासच देताय. हो का? आणि त्या मुलीने लग्नाआधी माझ्या इंद्राला जो त्रास दिलाय तो विसरलात का तुम्ही? मला किती वेळा सांगू, तुम्ही तिच्याविषयी गैरसमज करून घेतला आहात. राणीने आपल्या इंद्राला कधीही जाणीवपूर्वक त्रास दिला नाहीये. मी काय म्हणतो, मागचं सगळं सोडून देऊया ना, तिला सून म्हणून स्वीकारूया. ते कधीच शक्य नाही. मुळात ना त्या पोरीची या घरची सून व्हायची लायकीच नाहीये. का तुम्हाला सगळ्यांची लायकी काढायची असते मला कळत नाही विनाकारण. आताही तुम्ही विनाकारण राणी आणि उर्मिलामध्ये स्पर्धा लावून नेला निघालात. सासूने आई व्हायचं असतं सुनांसाठी, आणि तुम्ही काय करताय? आपल्या सुनांमध्ये सलोखा कसा होईल, मैत्री कशी होईल हे बघायचं असतं. या अशा स्पर्धा घेऊन त्यांच्यात दरी आणखीन वाढेल, हे काय बरोबर नाही. मुळात मला चूक किंवा बरोबर सांगण्याआधी तुम्ही एकदा शांतपणे विचार करा. ही पोरगी या घरात यायच्या आधी तुमच्यात आणि माझ्यात कधी वाद झाले होते? नाही. पण आता आपल्यात फक्त आणि फक्त वादच होत आहेत. पण त्यात राणीची काय चूक आहे? तेच तर, तुम्हाला तिची चूक दिसतच नाही. आत्ताही तुमची जी तब्येत बिघडले ना, त्याला खरं तर ती पोरगीच जबाबदार आहे. पण त्याचा दोष तुम्ही तिला देणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. हे बघा, केवळ तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून मी कित्येकदा माझा राग गिळण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला एक सांगून ठेवते, त्या पोरीमुळे जर तुम्हाला काही झालं ना तर मी तिला सोडणार नाही. आणि कृपा करा, प्रत्येक वेळेस आमच्या वादात पडू नका. त्यामुळे काही हाती लागणार नाहीये तुमच्या. त्या मुलीला मी तिची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. मालती ऐका, मालती थांबा. मालती,
आणि किती निर्मळ मनाची हे कधी कळणार आहे यांना. ह्याला म्हणतात मोदक. कळलं का? तुला काय कळणार आहे? वस्तीत कधी वासाला पण मिळाले नसतील, हो ना? अरे बापरे, एकही मोदक व्यवस्थित होईना. सगळे मोदक फुटतायत. हिचीच नजर लागली असेल माझ्या मोदकांना. बाप रे, हिचे सगळे मोदक व्यवस्थित झालेत. 21च्या 21 पाकळ्या झाल्यात अगदी. म्हणजे मी पुन्हा एकदा हरले, तेही या दळभद्री मुलीसमोर. तुझ्यामुळे ना माझे मोदक. उर्मिला, हा झाले का मोदक? चल आण लवकर, नैवेद्य दाखवायचे आपल्याला. हो हो आले. बापरे, एकही मोदक व्यवस्थित झालेला नाहीये. पाकळ्या तर कुठे दिसतच नाहीयेत. मालते हे ओरडतील, मला चिडतील माझ्यावर. काय करू? बाहेर तर जावंच लागणार आहे. कोण म्हणजे काय? अर्थात उर्मिलाच्या हातचेच मोदक चांगले झाले असणार आणि तेच मोदक आपण देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवणार. मालती, पण मला नाही वाटत बाई उर्मिलाला मोदक जमतील म्हणून. हा, पण राणी छान मोदक करेल. मला नेमकं कळतच नाही की तुमची सख्खी सून कोण आहे. उर्मिला आहे ना, मग तरी सुद्धा तिचं कौतुक कसं नाहीये तुम्हाला? हे बघ मालती, चांगल्याला चांगलंच म्हणायचं. आणि मी उर्मिलाला वाईट नाही म्हणत ग, पण काही गोष्टी उर्मिलाला नाही जमत. मग तिचं उगाचच कौतुक का करायचं सांग बघू? अशाने तिच्यामध्ये सुधारणा कशी होणार? त्या उलट राणीला मोदक करणं, स्वयंपाक करणं हे छान जमतं बघ. हो का? कळेल कोणाला छान जमतंय ते. येऊ दे त्यांना बाहेर. काय झालं? झाला का नैवेद्य तयार? होतोय. उर्मिला, चला लवकर, झाले का मोदक? अगं, तुला मी मोदक आणायला सांगितलेत ना, मग हात हलवत काय बाहेर आलीस? जा मोदक घेऊन ये. आई, ते मी मोदक. काय मी मोदक बनवलेत? काय झालंय? कुठे आहेत मोदक? आई, ऍक्च्युली मी बनवलेले मोदक. काय झाले उर्मिला? जीभ का वळत नाहीये तुझी? मोदक कुठे आहेत? हे बघ, जे काय झालं ना ते स्पष्टपणे सांग. अहो मी. उर्मिला, तू मोदक बनवलंच नाहीयेस का? बनवलेत ना मोदक. हे काय? आम्ही दोघींनी मिळून बनवले हे मोदक. उर्मिला ताईंनी खूप मनापासून बनवलेत आणि मग मी चांगले उकडून घेतले. त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या ना, म्हणून एवढे चांगले झालेत बघा. आम्ही दोघींनी मिळून मोदक बनवले असं बोलून ही मला घोळात घेण्याचा प्रयत्न करतेय की यांच्या नजरेत महान बनण्याचा प्रयत्न करते? नक्की हिच्या मनात काय आहे? ही उगाच महान बनते असं बोलू का? म्हणजे मालती चांगल्या चिडतील हिच्यावर. नाही नाही, नको. अशाने ही आबांच्या नजरेत आणखीनच महान बनेल. उर्मिला, हा काय? ही काय बोलतीये? हो आई, आम्ही दोघींनी मिळून हे मोदक बनवले. छान झालेत ना?
तेच म्हणते मी, मिळून का? अरे वा, तुम्ही दोघींनी मिळून हे मोदक बनवलेत. हो आबा. तसं असेल तर हे उत्तम आहे. मग दोन सुनांकडनं हीच अपेक्षा आहे. काय तुमच्यामध्ये कोणी किती स्पर्धा लावण्याचा प्रयत्न केला, तुम्ही हरवून जाऊ नका. एकमेकींना मदत करा. एकमेकींचं काही चुकत असेल प्रेमानं समजावून सांगा. एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी व्हा. घराची भिस्त घरच्या माणसांच्या एकोप्यावरती अवलंबून असते. तो जर एकोपाच नसेल तर घर कोसळून जायला वेळ लागत नाही. बघितलं काय बहिणी, घरात बदलाचे वारे व्हायला लागलेत. खरंय भाऊजी. अहो असेच बदल जर आपल्या घरात रोज व्हायला लागले ना तर आपल्या घराचं नंदनवन व्हायला वेळ नाही लागणार. खरंय, पण ते आता दोन्ही सुनांच्या हातात आहे. आपण आपल्या परीनं जेवढं करायचं, जेवढी नाती टिकवायची, घर सांभाळायचं तेवढं केलं आपण. आता नवीन पिढीकडनं ही अपेक्षा आहे. बरं राणी उर्मिला, दोघींनी हा नैवेद्य केलाय, तुम्हीच दाखवा गणपती बाप्पाला. हो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. चला आता जेवायला जाऊया. चला सुरू करा आता. ओ माय गॉड राणी, किती टेस्टी झाले तर मोदक. खूप आवडले मला. हो ना, खरंच खूप मस्त झालेत मोदक. हे काय, दादाच्या ताटात मोदकच नाही? अहो वहिनी काय वाढत्या नाही, मी स्वीट नाही का. जादू, जेव्हा स्वीट बायको स्वीट देते ना तेव्हा चुपचाप खायचं असतं, नाही तर तुला पाप लागेल. चिकू काय बोलतेस तू? कसं तुझं म्हणणं मला पटतंय. बायको वेळ प्रेमानं देते तर त्याने घ्यायला हवं. नाही अबा, माझी आज स्वीट खायची काही खास इच्छा नाहीये म्हणून. इच्छा नसते तरी टेस्ट कर ना. अरे दरवर्षीपेक्षा ना खूप छान झालेत मोदक. हो ना मग. म्हणजे दरवर्षी पण छान होतात, पण यावर्षी राणीने बनवलेत ना म्हणून टेस्ट वेगळी आहे असं म्हणायचं होतं मला. ए दादू, खा ना पटकन, नाही तर तुझी बायको रुसेल. ना अगं पण मी खातच नाही. मोमो खाता की? ते स्वीट नसतं. अरे इंद्रा, मग आता काही मोदकामध्ये चटणी घालायला लावतोस का? नाहीतर काय, हा दादू ना कधी कधी काहीही बोलतो. बरं, किमान देवाचा प्रसाद म्हणून तरी घ्या. ए दादू, आता किती फुटेज खातो रे तू. हे बघ, तू एक काम कर, लहानपणी टॅबलेट्स खायचास ना तसं पटकन तोंडात एक मोदक टाकून दे हा आणि खा. आय बेट तू दुसरा मोदक ना न सांगता खाऊन टाकशील. हे बघ, तू तर जर नाही खाल्लास ना तर मी रूम मधलं सिक्रेट सांगेन ना तुमचं. नाही नाही, एक घेतो मी, एक दे मला. या कडू कारल्याला माझ्यासारखी गोड माणसं आणि गोड मोदक दोन्ही आवडत नाही म्हणजे काय म्हणावं. आता खाल्ल्यावर मोदक जर आवडला नाही ना तर लय ऐकवतील बाबा खोलीत गेल्यावर मला. थांबा थांबा, उर्मिला ताई, ते तू हा असा मोदक फोडायचा, त्याच्यावर ही तुपाची धार टाकायची आणि मग आता तो खायचा. खा.
नाही खाणार इंद्रा तसा मोदक. मी बनवायचे तरी तो खायचा नाही.